तुम्हाला नमस्कार आणि हो तुम्हालाही नमस्कार। मगाशी बोलता बोलता कसे डोळे असे ताटून आले होते, असे आवाज हळूहळू थरथरायला लागला होता। मला वाटलं होतं काही वेळात सगळे मिळून रडतात की काय, इतकं तुमच्यावरती असलेलं प्रेम आणि ते व्यक्त करत होते सगळे। आजी मला सांगा, आजोबांनी स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे होता? आजोबा आहे ना पटकन तापतात, ते मोठ्याने बोलतात का इथे भीती वाटते एवढे मोठ्याने बोलतात, दुसरं काय नाही। ते बदलायला पाहिजे होतं। का असं करता हो? कधी कवचित कधी काही चुकलं का तेव्हाच कडे बदल, वर्षातून एकदा नाही, कधी कधी कवचित महिन्यातून एकदा। महिन्यातून एकदा, महिन्यातून नाही हो, 8 दिवसांनी 4 दिवस चालूच ते। 49 वर्ष रोज। बरं आजीने स्वभावात कुठला बदल करायला पाहिजे? ती पण तापड आहे असं, ते 4 दिवसातून एकदा। आणि आजी आजी इथं चालूच असते। 49 वर्ष न चुकता तोच आवाज, ते भोंग्याचा परिणाम आहे, लग्नात भोंगा लावला त्याच्यामुळे। मला सांगा, अशी कुठली गोष्ट आहे जी अजून करायची राहून गेली आहे किंवा अजूनही करण्याची इच्छा आहे? काही म्हणत तर काहीच नाही राहून गेलं। मुलांची लग्न झाली, नातोंडा झाली, पोरं झाली, पातोंडा पण झाली, रूम पण सर्व अलग अलग आहे, रूम सर्व अलग आहे, काय नाही सर्व झालं माझं। समाधानी आहात? समाधानी आहे। तुमचं काय म्हणणं आजोबा? माझं मग ते सर्वच व्यवस्थित आहे। अजून काय करण्याची इच्छा आहे? आता आमच्या मुलाला एक रूम घ्यायचा, बघू मोठ्याला मोठ्या मुलाला एका मुलाला रूम पाहिजे, आमची इच्छा आहे। धाकट्याने घेतलाय पण तो पण आमच्या घरीच राहतो, घरीच आहे, ते स्वतंत्र त्याला स्वतंत्र घ्यायचं आहे, अरे तेवढी वा, आमची इच्छा पूर्ण तुमची झाली इच्छा पाहिजे। नक्की पूर्ण होणार। तेव्हा तुम्हालाही शुभेच्छा। आणि त्याचबरोबर मला सांगा, सगळे मिळून कधी लहानपणी जत्रेला गेला होता का हो? मुलांना घेऊन कधी जत्रेला? घेऊन एकदम लहान असताना गावाजवळ जत्र्याना तेव्हा आम्ही गावात भरायची, जवळजवळची गावात, तिथे घेऊन जायचो यांना। मग त्यावेळेला ते जत्रेत फोटो काढायचे माहितीये? तुम्ही काढलाय कधी मुलांना? नाही नाही, तेव्हा आमच्या गावी कुठे जायचं, तिथे नाही। असे नाही सगळे कुटुंबाचा फोटो काढतात वगैरे? आमचा फोटो आहे, आमचा म्हणजे काढलाय फोटो आहे। चला आपण फॅमिलीची आहे, हा पूर्ण फॅमिली आहे। पण आता आपण सुद्धा एक आठवणींचा अल्बम चालूया आणि आत्ताची आठवण तुमच्या अल्बम मध्ये कशी ठेवता येईल याचा प्रयत्न करूया। तेव्हा आता तुम्ही सगळेजण या बाजूला येणार आहात। हा कोल्हापुरी साज आजीच्या गळ्यात घाला। संसार सागरात प्रीतीची लाटा, रमेश रावाचे सुख दुःखात माझा वाटा। अरे वा वा वा। आणि आता दोघांनी एकमेकांचा सन्मान करायचा आहे। आता 49 वर्ष झालेली आहेत आणि आता आजी आणि आजोबा एकमेकांचा सन्मान करणार आहेत आणि या क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार होणार। या दोघांनाही शुभेच्छा देणार। आजी झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी। अभिनंदन। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.